हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. पाठीमागच्या लेक्चरला आपण काही बेसिक कॉन्सेप्ट बघितलेले आहेत लाईन आणि प्लेनच्या रिलेटेड. आज आपण बघणार आहोत टँजंट प्लेन. ओके, कशाच्या संदर्भात टँजंट प्लेन बघणार आहोत तर आपल्याला बघायचं आहे टँजेन्शियल प्लेन टू द स्पियर. म्हणजे स्पियरला एखादं प्लेन हे टँजेन्शियल आहे की नाही हे चेक करणं, आणि जर ते प्लेन टँजेन्शियल असेल तर त्या पर्स्पेक्टिव्हने त्याचं इक्वेशन काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. सो इथे टॉपिक आहे इक्वेशन ऑफ द टँजेन्शियल प्लेन. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काय सांगतोय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. सपोज बॉल घेऊयात, एक आपण समजा क्रिकेटचा बॉल घेतला आपण आणि तो एका प्लेनवर ठेवला. आता आपल्याला माहिती आहे क्रिकेटचा बॉल हा काय आहे, स्पियर आहे, आणि एका प्लेन समजा टेबल टॉप घेतला आपण, टेबल टॉपवर ठेवला. तर टेबल टॉप हा काय आहे, एक प्लेन आहे, आणि त्याच्यावर आपण तो स्पियर ठेवला. तर आता ह्या केसमध्ये लक्षात घ्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, तर एक सिंगल पॉइंट असणार आहे. बरोबर, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार, एक सिंगल पॉइंट असणार. आणि मग ह्या केसमध्ये आपण काय म्हणणार आहोत, तो जो टेबल टॉप आहे दॅट टेबल टॉप इज नथिंग बट टँजेन्शियल प्लेन टू द स्पियर. म्हणजे स्पियर साठी ते काय आहे, एक टँजेन्शियल प्लेन आहे. ओके, आता नुसतं म्हटलं असं फक्त सिंगल प्लेन म्हटलं तर त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, ते कसं लिहितो आपण, एक्स प्लस बीवाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. बट आता आपल्याला ह्या ठिकाणी ह्या स्पियरच्या टँजेन्शियल प्लेनचं इक्वेशन द्यायचं, म्हणजे हे थोडंसं वेगळं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग ते कसं इक्वेशन लिहिणार ते तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी सोपं आहे आणि फार इम्पॉर्टंट नाही, हा सगळ्यात महत्वाचा भाग. तर इथे मी एक इक्वेशन घेतलंय, कोणाचं, एक स्पियर आहे तुमच्याकडे, असा स्पियर आहे आणि एक प्लेन आहे. ओके, आणि हे प्लेन आणि तो स्पियर हे एकमेकांना टच करतात. कशामध्ये, एका सिंगल पॉइंटमध्ये, आणि त्या पॉइंटचं नाव काय आहे किंवा त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x1 y1 z1. ओके, हे त्याचे कोऑर्डिनेट झाले. आणि मी आता बोलताना बोलून गेलो की त्या पॉइंटचं नाव काय, तर त्या पॉइंटला आपण म्हणणार आहोत पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे ज्या पॉइंटला हे दोनही म्हणजे एक स्पियर आणि एक प्लेन एकमेकांना टच करतात त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता आपल्याला टँजेन्शियल प्लेनचं म्हणजेच टँजंट प्लेनचं इक्वेशन लिहायचं आहे. तर तुम्ही स्पियरचं इक्वेशन बघायचं. काय करायचं, स्पियरचं इक्वेशन बघायचं. आता लक्षात घ्या, जेव्हा मी एक्स स्क्वेअर म्हणतो याचा अर्थ किती एक्स आहे, तिकडे 2 एक्स आहेत, आणि ते 2 एक्स जे आहेत एकमेकांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. मग आपल्याला ह्या ठिकाणी ह्या पॉइंट पी चा रेफरन्स त्याला द्यायचा आहे. म्हणजे मी कसं लिहिल बघा, मी आता ह्या ठिकाणी असं लिहिणार आहे, एक्स इंटू x1. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर होता तर त्या 2 एक्स होते, एक्स इंटू एक्स होतं, त्याच्यातल्या एका एक्सच्या ऐवजी काय ठेवलं मी, x1 ची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला करेक्ट आता आयडिया आलेली आहे की तुम्ही काय करणार आहात, प्रत्येक ठिकाणी ह्या इक्वेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी समजा झेड स्क्वेअर आहे म्हणजे 2 झेड आहे, तर त्यापैकी एका झेडची किंमत काय, व्हॅल्यू काय ठेवणार आहात, z1 ठेवणार आहात. बरोबर ना, सगळीकडे असंच करायचं. म्हणजे इथं काय लिहिता येईल, एक्स इंटू x1 प्लस वाय इंटू y1 प्लस झेड इंटू z1 प्लस आता इथे काय आहे, यू लिहिला मी, आणि 2x म्हणजे 2 किती वेळा, म्हणजे सॉरी एक्स किती वेळा आलेला आहे, 2 टाइम्स. म्हणजे तुम्ही कसं लिहिणार ते, ऍक्च्युअली एक्स प्लस एक्स ना, एक्स प्लस एक्स टॉइस एक्स म्हणजे काय, 2 टाइम्स एक्स म्हणजे असंच. पण आपण काय सांगितलं की एका एक्सच्या ऐवजी x1 लिहायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने एकदम सिंपल आहे, फार काय त्याच्यात नाही. त्याच्यात फी y प्लस y1, त्याच्यानंतर w झेड प्लस z1, आणि लास्टला काय करायचं आहे आपल्याला, d इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजेन्शियल प्लेन. सिंपल, फार इम्पॉर्टंट नाहीये, फक्त सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, एक्झाम साठी फार इम्पॉर्टंट नाही. आता एक्झाम साठी जे आपल्याला फार जास्त इम्पॉर्टंट आहे ती कंडिशन आहे तुमची कंडिशन फॉर टँजन्सी. अँड दिस कंडिशन इज रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, याच्यावर एक क्वेश्चन असणार आहे आपल्याला. सो ह्या कंडिशन काय, ही कंडिशन काय आहे ते आपल्याला बघायचं. तर लक्षात घ्या, तुम्ही कुठलाही एक समजा स्पियर घेतला. ठीक आहे, म्हणजे हेच डायग्राम आपण परत एकदा कन्सिडर केली. एक स्पियर आहे तुमच्याकडे आणि त्याचा एक तुम्ही हे पण घेतलंय, प्लेन पण घेतलंय. ठीक आहे, समजा हे अशा पद्धतीने डायग्राम आहे, आणि आता ह्या प्लेनच्या रेफरन्सने समजा हा तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सपोज हा काय, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि तो आहे समजा एक्स वाय झेड किंवा x1 y1 z1 व्हॉटएव्हर. मग तुम्हाला, आणि हो अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या स्पियरचा सेंटर पण तुमच्याकडे आहे. काय आहे, ह्या स्पियरचा सेंटर, तो तुम्हाला माहिती. मग आता तुम्हाला कंडिशन जर पाहिजे असेल तर लक्षात घ्या, सी पासून तर पी पर्यंतचं हे जे काही डिस्टन्स आहे, सी पासून तर पी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे
याला आपण दोन वेगवेगळ्या नावाने ओळखतो. सगळ्यात पहिलं म्हणजे हा पी जर पॉइंट ह्या स्पिअरवर असेल तर सीपी इज नथिंग बट युअर रेडियस. हे मी शिकवलंय. सीपी म्हणजे काय आहे, तुमची रेडियस. कोणाची? स्पिअरची रेडियस. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट, पी जर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, म्हणजे पी हा कशावरचा पॉइंट आहे, प्लेनवरचा सुद्धा आहे. म्हणजे सी या पॉइंटवरनं आपण कशावर परपेंडिक्युलर टाकलाय, प्लेनवर टाकलाय. म्हणजेच सीपी हे जे डिस्टन्स विचारात घेतलं तर त्यालाच आपण काय म्हणतो, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. काय म्हणतो त्यालाच आपण, लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. आणि ह्या अजून त्याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ स्पिअर. म्हणजेच याचा अर्थ ह्या दोनही गोष्टी जेव्हा इक्वल असतील तेव्हाच तुमचं स्पिअर आणि ते प्लेन काय असणार आहेत, एकमेकांना टँजेन्शियल असणार आहेत. लक्षात येतंय? ओके. समजा एखाद्याने काय केलं, याच्या ऐवजी एखाद्याने असं केलं, समजा असा स्पिअर काढला आणि डायरेक्ट अशा पद्धतीने एक प्लेन घेतलं. ठीक आहे, असं एक प्लेन घेतलं. आता मला सांगा, ह्या तुमच्या स्पिअरची रेडियस एवढी झाली, पण जर तुम्हाला टँजेन्शियल म्हणजे परपेंडिक्युलर टाकायचं असेल ह्या प्लेनवर, तर कुठपर्यंत आणावं लागेल, इथपर्यंत. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की ही रेडियस फक्त एवढीच आहे, रेड कलरने दाखवलेली, पण तुमचा परपेंडिक्युलर मात्र एवढा झाला. मग ह्या दोघांची लेंथ सेम आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ हे प्लेन जे आहे त्याला टँजेन्शियल प्लेन म्हणता येणार नाही. आता याच्याच ऐवजी एखाद्याने असं केलं, स्पिअर घेतला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एक प्लेन ड्रॉ केलं. ओके, आता तुमच्या लक्षात आलंय की प्लेन जे आहे ते त्या स्पिअरला कट करते. ऍक्च्युअली काय करते, कट. मग त्याचा पॉईंट कुठेतरी त्या प्लेनचा जो प्लेन आहे कट होतोय त्याचा काहीतरी पॉईंट इथं असेल आणि इथं समजा तुमचं सेंटर आहे. मग लक्षात घ्या, एवढा पार्ट जो आहे, एवढा पार्ट, तर हा काय झाला, त्या प्लेनवर परपेंडिक्युलर झाला फ्रॉम सेंटर. कुठनं परपेंडिक्युलर टाकतोय आपण, सेंटरवरनं परपेंडिक्युलर टाकतोय त्या प्लेनवर. म्हणजे सीपी हे डिस्टन्स काय झालं, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. बट आपली जी रेडियस आहे मित्रांनो, ती रेडियस कुठनं कुठं असते रे, ती रेडियस या सी पासनं तर कुठपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा लक्षात येईल की लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ब्लॅक कलरने दाखवलेली आहे आणि रेडियस हे दोन्ही इक्वल नाहीत. म्हणून हे प्लेन जे आहे हे टँजेन्शियल प्लेन होऊ शकत नाही. इथं पाहिलं, हे एकमेकांना टचच करत नाहीयेत. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, रेडियस जी आहे ती रेडियस रेड कलरने दाखवली आणि परपेंडिक्युलर जे आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ही जास्त असणार आहे, इक्वल नाही. म्हणजे इथं सुद्धा प्लेन जे आहे ते टँजेन्शियल असू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या डिस्कशनवरनं तुम्ही आता एकच फायनल कंक्लुजन काढणार आहात. काय कंक्लुजन काढणार आहात, रेडियस ऑफ स्पिअर इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, फ्रॉम सेंटर टू द प्लेन. फाईन. सो आता आपल्याला कळलं की कंडिशन काय आहे टँजन्सीची, रेडियस ऑफ स्पिअर इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. व्हेरी इम्पॉर्टंट, याला तुम्ही मार्क करून ठेवायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्हाला लागणार आहे म्हणजे आहे. ठीक आहे, याच्यावर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत आपण. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम बेस्ड ऑन टँजेन्शियल प्लेन. क्वेश्चन नीट रीड करायचं आहे. बघूयात आपण. शो दॅट द प्लेन, एक प्लेनचं इक्वेशन दिलंय, टचेस द स्पिअर and find the point of contact. So this question can be divided into two parts. पहिला पार्ट काय विचारलाय, प्रूव्ह करा की हे प्लेन जे आहे हे टँजेन्शियल प्लेन आहे. कोणाचं, ह्या स्पिअरचं. हा फर्स्ट पार्ट झाला. आणि सेकंड पार्ट काय आहे की तुम्ही त्या दोनही जॉमेट्रिकल शेप्स आहेत, स्पिअर आणि प्लेन, यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करा. सो आपण पार्ट 1 ने स्टार्ट करूयात. सो याचा आन्सर जे आहे पार्ट 1, आणि त्या पार्ट 1 मध्ये काय फाइंड आउट करायचंय ते लक्षात घ्या. पहिलं टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय, काय करायचंय, प्रूव्ह करायचंय आपल्याला ना. सो टू फाइंड म्हणून चालणार नाही. सो टू प्रूव्ह और टू शो the plane is what it means, the plane touches the sphere. म्हणजेच काय, the plane is tangential to the sphere, राईट. आणि ते टँजेन्शियल आहे. याचा अजून एक मिनिंग काय आहे, दॅट इज तो आपल्याला माहिती पाहिजे. नक्की काय प्रूव्ह करायचंय, दॅट इज टू प्रूव्ह
किंवा काय शो करायचंय, विसरू नका प्लेन हे टँजेन्शियल आहे की नाही त्याच्यासाठी आपण कंडिशन बघितलेली आहे. कंडिशन फॉर टँजन्सी काय आहे ती, रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, राईट, ही कंडिशन. मग सुरुवात करूयात रेडियस. कोणाची रेडियस फाइंड आउट करायची, स्पिअरची. म्हणून आपण इक्वेशन घेणार आहोत. इक्वेशन ऑफ स्पिअर लिहायचे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y प्लस 2z मायनस 3 इज इक्वल टू 0. याची कंपॅरिझन कोणाबरोबर करतो आपण, त्याच्या जनरल फॉर्म बरोबर, बरोबर. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म. विसरू नका जनरल फॉर्म म्हणजे कुठला फॉर्म. इथे आता एक प्रॉब्लेम करतोय म्हणून मी समजा सांगतो, पण अदरवाइज गरज नाही लिहायची. हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस राधा सॉरी ट्वाइस ux प्लस ट्वाइस vy प्लस ट्वाइस wz प्लस d इज इक्वल टू 0. कंपॅरिझन करूया पॉइंट टू पॉइंट. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर आहे, काय विषय नाही. एक्सचा कोएफिशियंट काय इथे दिसतोय, ट्वाइस u, आणि इथे एक्सचा कोएफिशियंट काय दिसतोय, -2. त्यांचे डायरेक्ट कंपॅरिझन. सो u इज इक्वल टू काय मिळणार आहे, -2/2 म्हणजे काय मिळालं, -1. त्याच्यानंतर इथे y चा कोएफिशियंट आहे ट्वाइस v, इथे y चा कोएफिशियंट आहे -4, म्हणजेच याचा अर्थ फी काय मिळाला, 2 ने तिकडे डिवाइड केलं तर काय येणार आहे, -2. त्याच्यानंतर ट्वाइस w, झेड चा कोएफिशियंट ट्वाइस w, आणि इथे झेड चा कोएफिशियंट आहे 2, 2 ला तिकडे नेलं डिवाइड झाला, सो काय मिळालं, w इज इक्वल टू 1 मिळालं. त्याच्यानंतर d काय आहे, सो d पण इम्पॉर्टंट आहे, d इज इक्वल टू -3. सो अशा पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. मग आपल्याला जे सांगता येणार आहे ते काय असतं माहितीये, सेंटर. सो सेंटर C इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, -u -v आणि -w. डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या तरी चालेल, पण तुम्हाला मी शिकवलेलं आहे किंवा आता परत एकदा आठवण करून देतो. फार गोंधळ घालायचा नाही, याच्यात चुकवायचं नाही. बरेच मुलं सिली मिस्टेक्स करतात. ज्या व्हॅल्यू जिथं आहेत त्याच लिहा, u v w च्या त्याच लिहा, फक्त त्यांचे साइन काय करा, रिव्हर्स करून लिहा, कारण इथं मायनस साइन आहे सगळीकडे म्हणून रिव्हर्स. मग इथे -1 आहे म्हणजे इथे काय लिहावं लागेल, 1. इथे काय लिहावं लागेल, 2, कारण मायनस आहे म्हणजे इथे पॉझिटिव्ह 2, आणि इथे 1 आहे म्हटलं इथे काय मायनस. विसरू नका इथे u v w च्या ज्या ओरिजिनल व्हॅल्यूज आहेत सेंटर मध्ये लिहिताना त्या रिव्हर्स करून लिहा, त्यांचे सायन्स रिव्हर्स करून लिहा. सो सेंटर मिळाला आपल्याला, ठीक आहे. काय मिळालं, सेंटर मिळालं. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो कुठला, रेडियस. रादर तेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो रेडियस इज इक्वल टू r, आणि त्याचा फॉर्म्युला आपला तोंडपाठ आहे, u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर प्लस w स्क्वेअर मायनस d. हे फार इम्पॉर्टंट आहे, -d. मग याच्यात जर व्हॅल्यू पुट केल्या आपण तर काय मिळणार बघा, u स्क्वेअर म्हणजे u त्या -1 चा स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, आणि आपल्याकडे हा मायनस इथे आहे आणि इथं पण मायनस आहे, मायनस मायनस काय होणार, +3. फाईन. सो ऑब्झर्व केलं तर इथे 1 चा -1 चा स्क्वेअर 1, याचा पण 1, सो 1 1 2, आणि 2 चा स्क्वेअर काय झाला 4, 4 + 2 6 + 3 म्हणजे आन्सर काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 9, आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 काय असतो, 3 असतो. आणि म्हणून तुम्हाला समजत नसेल तरी असं लिहून देतो मी, देअरफॉर r इज इक्वल टू 3. आणि आपल्यासाठी हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. असं मी का म्हटलं की हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याचं कारण आता रेडियस करेक्ट कॅल्क्युलेट केली की इथं शो दॅट टाईपचा क्वेश्चन मित्रांनो. म्हणजे आपण काय करणार, जे काही लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायची आहे त्याचा आन्सर सुद्धा काय दाखवायचा आहे आपल्याला, 3 दाखवायचा आहे. सो एवढं सगळं जे आहे ते आपण कोणासाठी केलं, रेडियस साठी. मग आता आपण कोणासाठी पुढचे स्टेप करणार आहोत, ती करणार आहोत लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. बट आता लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला, एक फॉर्म्युला लागतो, आणि फॉर्म्युल्यासाठी आपल्याला इक्वेशन ऑफ, म्हणजे आठवत नसेल अगदी तर मी तर रिवाइज करून देणार आहे. बघा, समजा तुमच्याकडे एक पॉइंट आहे C फॉर एक्झाम्पल, ओके, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1, त्याच्यानंतर y1, z1 असे कोऑर्डिनेट्स आहेत. एक पॉइंट आहे आणि तुम्ही त्या एका प्लेनवर काय करताय, परपेंडिक्युलर ड्रॉ करताय, असं असं बघा, ओके, असं आहे. आणि मग ह्या प्लेनचं इक्वेशन ax + by + cz + d इज इक्वल टू 0 असं आहे. मग तुम्हाला याचा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कशी फाइंड आउट होणार आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू, हे जे इक्वेशन आहे ते लिहायचंय,
बरोबर, ऍज इट इज. फक्त एक्सच्या ऐवजी इथली x1 ची व्हॅल्यू, वायच्या ऐवजी y1 ची व्हॅल्यू आणि झेडच्या ऐवजी z1 ची व्हॅल्यू. म्हणून मग आपल्याकडे येणार ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला वापरायचा. आता डायरेक्ट ऍप्लिकेशन करणार आहे मी इकडे. ठीक आहे. सो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा ते पॉइंट्स लिहितो मी इकडे. नाउ we have to find length of perpendicular from center. बरोबर, फ्रॉम सेंटर म्हणजे तो पॉइंट लिहिणार आपण. फ्रॉम सी काय मिळालंय 1 to -1 टू द प्लेन. आणि मग प्लेनचं इक्वेशन पण इथे लिहिणार. प्लेनचं इक्वेशन काय दिलंय 2x - 2y प्लस z प्लस 12 इज इक्वल टू 0. हे असं लिहिण्याचं कारण एक्झाम मध्ये नाही लिहिलं तरी चालेल, पण आपण आता का लिहितोय, जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला यूज करताना कन्व्हिनियंट व्हावं म्हणून. ठीक आहे, आपल्या कन्व्हिनियन्सचा विषय सगळं. सो देअरफॉर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू मॉड, हाच फॉर्म्युला आहे. डायरेक्ट आपण व्हॅल्यू ठेवूयात. काय आहे आपल्याकडे बघा, हे इक्वेशन काय आहे 2. एक्सच्या ऐवजी काय ठेवायचं आहे, इथली व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर -2. वायच्या ऐवजी काय ठेवायची, इथली व्हॅल्यू 2 प्लस झेड. आता झेडच्या ऐवजी काय व्हॅल्यू ठेवायची -1 आणि पुढे प्लस 12 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, इथे काय येतो याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर होणार. करेक्ट. त्याच्यानंतर प्लस मग कोणाचा स्क्वेअर होणार -2 चा स्क्वेअर प्लस इथे कोएफिशियंट काय 1, सो 1 चा स्क्वेअर. आणि मग हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तेव्हा इथे 2 आहे मायनस, बघा 2 - 4 - 1 प्लस 12 आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे बघा, सिंपल काय ना 2 चा स्क्वेअर 4 आणि इथे 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8 प्लस काय येणार 1 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 आला आपला आन्सर. ठीक आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजेच याचा अर्थ इथे जर आपण चेक केलं तर 12 प्लस 2 14 मायनस म्हणजे 10 मायनस 1 म्हणजे 9/3, कारण याचा स्क्वेअर रूट 3 येणार. सो असं येणार आहे 9/3. देअरफॉर लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज इक्वल टू 3. आणि हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याला 2 बोलायचं. मग आपण कंक्लुझिव्ह स्टेटमेंट काय करणार आता इथे, काय कंक्लुझिव्ह स्टेटमेंट करणार, फ्रॉम 1 and 2 रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. फाइन. आणि मग जर हे ट्रू होत असेल, रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर जर ट्रू होत असेल तर त्याचाच कंक्लुजन असं आहे, देअरफॉर प्लेन इज टँजेन्शियल टू द स्फिअर. फाइन. आता आपल्याला पार्ट 2 बघायचं आहे. सो पार्ट 2 साठी काय करायला लागेल बघा, पार्ट 2 मध्ये काय फाइंड आउट करायचं इथं सांगितलं मी, फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणून आपण इथे लिहिणार टू फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जेवढी इन्फॉर्मेशन आपण कॅल्क्युलेट केलेली आहे तेवढं सगळं इथे एक डायग्राम काढूयात आणि मग कॉम्प्रेंड होणार आहे आपल्याला बऱ्यापैकी. ठीक आहे. समजा एक स्फिअर घेतला, सी हा पॉइंट आहे. आता आपल्याला क्लिअरिटी की सी जो पॉइंट आहे त्याच्याबद्दल क्लिअरिटी आहे आपल्याला की त्याचे कोऑर्डिनेट्स काय. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत 1 2 -1 हे त्याचे कोऑर्डिनेट्स. आता आपण एका कुठल्या पॉइंट बद्दल डिस्कशन करणार, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा इथे आहे आणि मी त्याला म्हटलं पी. आता त्याचे कोऑर्डिनेट्स XYZ असे मी अज्युम केले. काय केले, त्याचे कोऑर्डिनेट्स XYZ असे अज्युम करत आहे मी. आणि महत्वाचं म्हणजे ह्या सीपी जो आहे हा सीपी अशा पद्धतीने जोडून घेतला. एवढी डायग्राम सफिशियंट आहे. मग मी असं म्हणणार आपल्याला कोणाचा आन्सर फाइंड आउट करायचं, ह्या पी म्हणजे ह्या XYZ हे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. ओके. सो आपण म्हणूयात लेट पी XYZ बी अ पॉइंट ऑफ
कॉन्टॅक्ट, आणि मग त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात आपल्याला. डोंट फॉरगेट. त्याच्यासाठी पहिल्यांदा एक काम करावं लागेल आपल्याला. ह्या परपेंडिक्युलरचं म्हणजे सीपी जी लाईन आहे, परपेंडिक्युलर लाईन आहे ना सीपी, त्याचं इक्वेशन तयार करायला लागेल. काय करायला लागेल? त्याचं इक्वेशन. पण विसरू नका, इक्वेशन जर एखाद्या लाईनचं तयार करायचं असेल, जे मागच्या लेक्चरला शिकवलं, इक्वेशन तयार करायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लागतात. काय? एकतर त्या लाईनचे डीआरएस पाहिजेत. काय पाहिजे? त्या लाईनचे डीआरएस पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे त्या लाईनवर एखाद्या पॉईंटच्या व्हॅल्यूज माहित पाहिजेत. बरोबर? एखाद्या पॉईंटच्या काय पाहिजेत? व्हॅल्यूज माहित पाहिजे. आता इथे पॉईंट आहे त्या लाईनवरचा, पण डीआरएस नाहीयेत. मग आपल्याला हे बघायला लागेल सीपी इज अ परपेंडिक्युलर ऑन दिस प्लेन. आणि मग जर असं असेल तर परपेंडिक्युलरचा डीआरएस फाइंड आउट करता येतो. परपेंडिक्युलरचे डीआरएस कोणावरनं? ह्या प्लेनच्या इक्वेशनवरनं. मग प्लेनचं इक्वेशन काय आहे? तर ते आहे 2x - 2y + z + 12 = 0. हे त्याचं इक्वेशन आहे. आणि म्हणून मग आपण सांगू शकतो नाव DRS ऑफ लाईन CP इज इक्वल टू, बिंदास लिहू शकतो आपण, काय कोऑर्डिनेट्स, काय डीआरएस असणार आहे त्याची माहिती आहे. एक्सचा कोऑर्डिनेट एक्सचा कोएफिशियंट 2, त्याच्यानंतर वायचा कोएफिशियंट -2 आणि झेडचा कोएफिशियंट 1. बरोबर? ऑल्सो C1 2 -1 लाइज ऑन लाईन CP. ओके, पॉइंटही मिळाला त्या लाईनवरचा आणि त्याचे डीआरएस सुद्धा मिळाले. मग आता ह्या दोन गोष्टी असतील तर बिंदास त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो? इक्वेशन लिहू शकतो. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन CP इज गिवन बाय, तो फॉर्म्युला आहे x - x1 अपॉन a इज इक्वल टू y - y1 अपॉन b इज इक्वल टू z - z1 अपॉन c, वेअर a b c आर डीआरएस. आता ह्या ठिकाणी तुम्ही जे डीआरएस फाइंड आउट केलेले आहेत ते कुठे आहेत? लक्षात घ्या, हे डीआरएस आहेत बघा. इथे डीआरएस काय? 2 - 2 1, म्हणजे a म्हणजे कोण झाला? 2, आणि -2 हा कोण आहे? b, आणि c म्हणजे कोण? 1. सो अकॉर्डिंगली आता इथे जर आपल्या लक्षात येत नसेल ना ते ए बी सी काय आहे, x1 y1 z1 सगळे लिहिले मी, तरी पण परत तुमच्यासाठी लिहिणार मी इकडं. इथं ए जो आहे, ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे 2, बी म्हणजे कोण आहे? -2, आणि सी म्हणजे कोण आहे? 1. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे x1 y1 z1 म्हणजे काय आहे? x1 y1 z1 म्हणजेच नक्की काय आहे? 1 2 -1. बरोबर? 1 2 -1 हे झाले x1 y1 z1. क्लॅरिटी आलेली असेल. आता हे लिहिलंय ना मी, याच्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येणार आहे की काय डिस्कशन चाललंय आपलं. आता इक्वेशन लिहायचंय आपल्याला, याच्यात व्हॅल्यू ठेवायची. सो x - x1 म्हणजे 1 अपॉन a म्हणजे 2 इज इक्वल टू y - y1 म्हणजे 2 अपॉन b म्हणजे -2 इज इक्वल टू z मायनस, इथे काय आहे? z1 म्हणजे कोण? -1, पण मायनस मायनस काय होणार? प्लस. सो +1 अपॉन इथे c काय आहे? 1. ह्या सगळ्या छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी आहेत, पण त्या नीट समजून घेणं गरजेचं आहे, नाही तर मग कन्फ्युजन होणार आहे तुमचं. सो आता हे लिहिल्याच्या नंतर काय करायचंय बघा, सोपं आहे. तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या, हे पहिल्यापासून लक्षात पाहिजे तुमच्या. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचा म्हणजेच काय? हे पी ची व्हॅल्यू म्हणजेच एक्स वाय झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आपण एक्स वाय झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय बघा, y - 2 अपॉन -2 इज इक्वल टू z + 1/1 इज इक्वल टू k म्हणतोय. त्याला काय म्हणतोय? k. सो आता प्रत्येक रेशो कम्पेअर करायचा केला आणि मग एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळतील इन टर्म्स ऑफ k. सो x - 1 अपॉन 2 इज इक्वल टू k, राईट. सो त्याच्यावरनं मला x ची काय व्हॅल्यू मिळणार आहे? ठीक आहे, इथं असं लिहितो. सो x इज इक्वल टू 2 ला इकडे मल्टिप्लाय केलं 2k झालं, बरोबर ना? इकडे मल्टिप्लाय केलं 2k झाला आणि हा -1 तिकडे पाठवला, सो काय झाला? +1. मी थोडस आता बऱ्याच गोष्टी एकत्र लिहिण्याचा प्रयत्न करतोय बिकॉज ऑफ टाइम अँड स्पेस. त्याच्यानंतर दुसरा रेशो घ्यायचा आहे, y - 2 अपॉन -2 इज इक्वल टू काय करायचं? k. हे स्वतः ट्राय करून बघा, त्याच्याशिवाय जमणार नाही. सो बघा, -2 इकडे मल्टिप्लाय केलं, ओके. सो -2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? -2k, आणि हा -2 पलीकडे गेल्यामुळे +2 झालं. सो y इज इक्वल टू -2k
प्लस 2. थर्ड कंडिशन आहे झेड प्लस 1 अपॉन 1 इज इक्वल टू के. म्हणजेच काय येणार आहे, 1 ने मल्टिप्लाय केच राहिला. सो झेड इज इक्वल टू के मायनस 1. सो अशा पद्धतीने मी 3 व्हॅल्यू मिळवलेल्या आहेत कोणाच्या, एक्स वाय झेडच्या इन टर्म्स ऑफ के, राईट. बट प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला के ची व्हॅल्यू माहित नाही आणि के ची व्हॅल्यू तर काढायची. मग आता फक्त मला एवढं विचारायचंय की पी जो पॉइंट आहे तो पॉइंट स्पिअरवर आहे हे बरोबर, पण तो प्लेनवर सुद्धा आहे. येस, तो प्लेनवर सुद्धा आहे. आणि आपल्याला बेसिक प्रॉपर्टी माहितीये की कुठलाही पॉइंट जर एखाद्या जॉमेट्रिकल शेपवर असेल किंवा एखाद्या याच्यावर असेल तर तो काय करतो, तो पॉइंट काय करतो, त्या शेपचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे जर हा पॉइंट हा स्पिअरवर आहे तर तो स्पिअरचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि त्याचबरोबर तो प्लेनवर आहे म्हणून प्लेनचं सुद्धा इक्वेशन सॅटिस्फाय करेल. मग आपण ह्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकूयात आणि मग आपल्याला फायनल के ची व्हॅल्यू मिळेल, जेणेकरून एक्स वाय झेड आपल्याला प्रॉपर लिहिता येतील. मग बघितलं तर लक्षात आलं की माझ्याकडे प्लेनचं इक्वेशन सोपं आहे, बरोबर ना. म्हणून मी प्लेनचा विचार करणार आहे ह्या ठिकाणी. बट पी rather point P lies on plane. Therefore P म्हणजेच पॉइंट P satisfies इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आता प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो म्हणजे नक्की काय करतो, तर तुम्ही त्या प्लेनच्या इक्वेशन मध्ये एक्स वाय झेडच्या ह्या व्हॅल्यूज टाकायच्यात पॉइंट पी च्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड मिळणार आहे. सो इक्वेशन काय आहे बघा, 2. देअरफॉर 2 आता एक्स बरोबर, एक्स ची व्हॅल्यू ही ठेवायची, काय मिळणार आहे 2k प्लस 1. त्याच्यानंतर -2, मग y ची व्हॅल्यू ठेवायची -2k प्लस 2 आणि त्याच्यानंतर पुढे आहे प्लस झेड. सो प्लस k मायनस 1 आणि पुढे व्हॅल्यू आहे 12 प्लस 12 इज इक्वल टू 0, राईट. सो सॅटिस्फाय करतो असं म्हटलं म्हणून मी दोन्ही लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड लिहिलं. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सोपं आहे, 2 2 4k प्लस 2 इथे मायनस मायनस प्लस होणार. सो प्लस 4k मायनस 2 2 4 प्लस k मायनस 1 प्लस 12 इज इक्वल टू 0. आता हे फायनलाइज करायचं आहे आपल्याला. सो 4k 8k प्लस 1 म्हणजे काय आन्सर आलं 9k. आता काय कॉन्स्टंट आहे बघा 2 मायनस 4 काय झालं -2 आणि इथे 1 म्हणजे -1 म्हणजे -3. सो काय येणार आहे -3 प्लस 12 म्हणजे याचा आन्सर काय आलं सांगा, 12 - 3 झालं म्हणजे 9. सो काय आन्सर आलं +9 इज इक्वल टू 0, राईट. आणि देअरफॉर काय आन्सर लिहिणार आपण, k इज इक्वल टू काय येणार सांगा, आता हा पलीकडे गेला मायनस झाला. सो काय येणार आहे -1 आन्सर येणार. सो k इज इक्वल टू काय आलं -1. ठीक आहे, ते कॅल्क्युलेट नीट करायचंय तुम्ही. त्याच्यानंतर आता आपल्याला एक्स वाय झेड मध्ये त्या व्हॅल्यूज ठेवायच्यात. सो x इज इक्वल टू 2k प्लस 1. मग आता मी त्याच्यात जर व्हॅल्यू ठेवली 2 -1 प्लस 1. सो माझा आन्सर काय येणार आहे बघा 2 - 1 2 इंटू -1 म्हणजे -2 प्लस 1 म्हणजे -1 आन्सर आलं. सो x इज इक्वल टू मला मिळालेला आहे -1. सिमिलरली y ची व्हॅल्यू काढूयात, -2k प्लस 2. सो -2 -1 प्लस 2. सो इथे मायनस मायनस प्लस होणार. सो 2 प्लस 2 4 आलं. सो y इज इक्वल टू 4 and last z is equal to k minus 1. So this is equal to k ची व्हॅल्यू -1 आहे, -1. So z is equal to -2. सो अशा पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर मिळते बघा. Therefore पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट P इज इक्वल टू एक्स वाय झेड. मग त्याच्यात व्हॅल्यू ठेवूयात आपण. एक्स ची व्हॅल्यू काय -1 4 -2. ओके, and this is nothing but the final answer. Let's see second problem. अगोदरचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे अगदी बिलकुल त्या टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला परत एकदा सॉल्व्ह करायचा आहे. फक्त थोडंसं स्ट्रक्चर म्हणजे जे स्टेटमेंट आहे थोडंसं वेगळं असू शकतं. तिथे सांगितलं होतं की प्लेन आहे आणि ते प्लेन स्पिअरला टच करतं हे प्रूव्ह करा. आणि इथं म्हटलंय की प्लेन आहे ते टँजेन्शियल आहे स्पिअरला हे प्रूव्ह करा. दोन्हीचं मिनिंग सेम होतं, लक्षात घ्या. सो पहिल्यांदा आता अगदी प्रोसेस अगदी क्लिअर आहे आपल्याला
की हा प्रूव्ह करण्याचा पार्ट आहे त्याला पार्ट 1 म्हणत असतो आपण, बरोबर ना, पार्ट 1. आणि नंतर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचा, त्याला पार्ट 2 म्हणणार आहे. सो पार्ट 1चा जेव्हा विचार करतो तेव्हा काय प्रूव्ह करायचं आहे, क्लिअर आहे आपल्याला. सो टू शो प्लेन इज tangential to the sphere, राईट. आणि याचाच मिनिंग काय होतो हे पण सांगितलंय मी तुम्हाला. दॅट इज टू प्रूव्ह और दॅट इज टू शो कंडिशन फॉर टँजन्सी माहिती आहे, रेडियस इज इक्वल टू लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके. मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचंय, रेडियस फाइंड आउट करायचे. सो हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कशासाठी करणार आहे आपण, रेडियससाठी. ठीक आहे. सो रेडियससाठी कॅल्क्युलेशन करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन लिहावं लागेल, बरोबर. मग इक्वेशन कसं लिहिणार आपण, समजा हा पार्ट रेडियससाठी करतो, थोडं अजून छान लिहून घेऊ तुम्ही. सो हिअर इक्वेशन ऑफ स्पियर काय ते लिहूयात इथे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस वाय मायनस 2z मायनस 14 इज इक्वल टू 0. आणि याची कंपॅरिझन करायची आहे. ओके. याची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची आहे, तर जनरल फॉर्म बरोबर. ओके. सो कंपेअरिंग विथ वन टू वन कंपॅरिझन करायची. मग आता इथे एक्सचा कोएफिशियंट कोण दिसतोय आपल्याला, ट्वाइस यू. इकडे एक्सचा कोएफिशियंट दिसत नाही म्हणजे एक्सची टर्मच नाही. आणि जर एक्सची टर्म नाही याचा मिनिंग काय झाला की एक्सचा कोएफिशियंट 101% 0 आहे. म्हणजे यू इज इक्वल टू काय मिळाला, 0. ठीक आहे. यूची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर आता वायचा कोएफिशियंट घेऊया. वायचा कोएफिशियंट काय आहे, ट्वाइस व्ही. इथे वायचा कोएफिशियंट काय आहे, -1. म्हणून व्हीची व्हॅल्यू जी आहे ती -1/2 मिळाली. ही सेकंड व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर थर्ड ट्वाइस डब्ल्यू म्हणजे झेडचा कोएफिशियंट. इथे झेडचा कोएफिशियंट काय आहे, -2. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळालं, -1 मिळालं. लास्टला इथे डी जो आहे डी, सो डी इज इक्वल टू कोणाबरोबर कम्पेअर करायचा, ह्या कॉन्स्टंट बरोबर. तो आन्सर काय येणार आहे डीचं -14. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. मग आपलं मेन प्राइम टार्गेट आहे रेडियस सांगण्याचं. सो रेडियस फाइंड आउट करूयात आपण. रेडियस त्याच्यासाठीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय असतो, -u -v -w. देअरफॉर, आणि मी तुम्हाला एकदम सोपा मार्ग सांगितलाय. काय सांगितलं मी, की यू व्ही डब्ल्यूचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांची साइन्स रिव्हर्स करा. साइन जे आहेत ते रिव्हर्स करा, अपोजिट साइन लिहा, म्हणजे गोंधळच होणार नाही अजिबात. सो इथे 0 आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे अपोजिट, इथे मायनस म्हणून अपोजिट होईल, म्हणजे काय होणार 1/2. आणि इथे -1 आहे म्हणजे ह्या साइनमुळे काय होणार 1. ओके. सो सी मिळालेला आहे, म्हणजे सेंटर मिळालेला आहे. आता एकदा का सेंटर मिळाला की रेडियस लगेच फाइंड आउट करता येते आपल्याला, कारण त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो रेडियस आर इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर मायनस डी. करेक्ट. त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या तर मिळणार आहे आपल्याला स्क्वेअर रूट यू स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर म्हणजे -1/2चा स्क्वेअर, डब्ल्यू स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर, आणि लास्टला मायनस डी. हा मायनस लिहिला मी इथे, पण इथे पण मायनस आहे, सो मायनस मायनस होणार प्लस. सो 14. सो हे प्रॉपर आन्सर जे आहे ते कॅल्क्युलेट करायचंय. सो आन्सर काय येणार आहे बघा आपल्याला, 0 स्क्वेअर जाऊ द्या, इथे 1/4 येणार, प्लस इथे 1 आणि प्लस 14. हे जर नीट कॅल्क्युलेट केलं तर फायनली आपलं आरचं जे आन्सर आहे, आरचा आन्सर बघा 15 होतात, 14 + 1 15, आणि ह्या 4ने त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 60 + 1 म्हणजे काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 61 अपॉन इथे स्क्वेअर रूट ऑफ 4 असणार, त्याचा स्क्वेअर रूट जर घेतलं तर डायरेक्ट काय मिळणार आहे आपल्याला 2 मिळणार. सो रेडियसची जी व्हॅल्यू आहे, रेडियसची व्हॅल्यू मिळालेली आहे स्क्वेअर रूट ऑफ 61/2. राईट. आता हा पार्ट कोणासाठी केला होता, रेडियससाठी केला, बरोबर. आता इथे रेडियस झाली कॅल्क्युलेट. आता काय करायचं, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर कॅल्क्युलेट करायचं.
ठीक आहे, त्यासाठी छोटीशी डायग्राम काढली तरी चालेल. रेडियस झाल्यानंतर इथे आहे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमला असं व्यवस्थित सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये लिहाल तेव्हा ते तुम्हाला बेटर कॉम्प्रिहेंड होणार आहे, लक्षात घ्या. सो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, त्यासाठी छोटीशी डायग्राम काढून थोडी कन्सेप्ट मी परत एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याकडे समजा अशा पद्धतीने एक स्पियर आहे सपोज, ठीक आहे, त्याचा हा सेंटर आहे. आता तुमच्याकडे सेंटरची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे तुमच्याकडे काय, सेंटर जो कॅल्क्युलेट केलाय 0, 1/2 आणि 1, बरोबर. मग सेंटर मिळाला, त्याच्यानंतर हे स्पियर जे आहे ते एका प्लेनला आपल्याला टच करते हे प्रूव्ह करायचंय. समजा हा तो पॉइंट आहे P, हा पॉइंट P आहे आणि आपल्याला त्याचेच कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतात. बट आता ह्या मोमेंटला मी तुम्हाला काय सांगणार आहे की आपल्याला, ओके, सो हा परपेंडिक्युलर आहे, हा CP, आणि मग ह्या प्लेनचं इक्वेशन काय आहे ते पण लिहून टाकू. इथं काय आहे ते इक्वेशन, 4x - 3y + 6z - 35 = 0. ओके, आणि मग फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर = मॉड ऑफ, हाच फॉर्म्युला लिहायचा आहे. म्हणजेच काय, हा फॉर्म्युला लिहायचा म्हणजे हेच इक्वेशन लिहायचे, फक्त x y z च्या ऐवजी ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायच्या. पाठ झालंय आपलं. सो 4 आणि x ची व्हॅल्यू काय ठेवणार 0, त्याच्यानंतर -3 आणि y ची व्हॅल्यू काय ठेवणार 1/2 का -1/2, नाही 1/2 ठेवायची, 1/2 आहे सेंटर. त्याच्यानंतर +6z, z ची व्हॅल्यू 1 आणि लास्टला -35. हे प्रॉपर कॅल्क्युलेशन करायचे. आणि स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे, फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे, स्क्वेअर रूट ऑफ a², म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस मग b² म्हणजे -3 चा स्क्वेअर प्लस इथं 6 चा स्क्वेअर. मग आता एवढं सगळं कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा विदाउट हेजिटेशन तुम्ही बिनधास्त सांगायचं की याचा आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार आहे, हेच बिलकुल सेम येणार. करेक्ट. सो तुम्ही लिहिणार इकडे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर = √61/2. सो हे आहे, याला 1 म्हटलं तर चालेल, 1, आणि हे आहे 2. सो अशा पद्धतीने 1 and 2 वरनं कंक्लुझिव्ह काहीतरी स्टेटमेंट आपण लिहू शकतो. सो काय लिहिणार, फ्रॉम 1 and 2 radius = length of perpendicular. So that implies given plane is काय म्हणणार आपण, is tangential to the sphere. फाइन. सो हा पार्ट डन केला आपण. बट आपल्याला माहिती आहे पार्ट 1 कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला मेन जो आहे तो पार्ट 2 कंप्लीट करायचा आहे, जो जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण पार्ट 1 बऱ्यापैकी लक्षात येऊन जातो आपल्या, बरोबर ना, बऱ्यापैकी लक्षात येऊन जातो पार्ट 1. सो पार्ट 2 मध्ये काय करायचं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचा. सो पार्ट 2 मध्ये काय म्हणणार आपण, टू फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. सो इथे जर पाहिलं आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचा आहे, तर ही डायग्राम जी आहे तिथे काढली असती तरी चाललं असतं, बट इथे तुम्हाला इलस्ट्रेट होण्यासाठी काढली. तर आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ह्या पी ची. ओके, आणि पी त्याचे कोऑर्डिनेट्स काय x y z, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल कोणाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, x y z च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. सगळ्यात क्रुशियल पार्ट आहे हा. मी याचं लॉजिक ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे 2-3 वेळा. सो तरी पण आता व्यवस्थित सांगणार मी. लेट पी फाइन.
महत्वाचा मुद्दा असा, आपण ह्या पी चे कोऑर्डिनेट्स म्हणजे एक्स वाय झेड फाइंड आउट करायचे, त्याच्यासाठी काय करावं लागतं, ही लाईन सीपी जी आहे परपेंडिक्युलर त्याचं इक्वेशन लिहायला लागतं. पहिल्यांदा काय करायला लागतं त्याचं इक्वेशन. मग आता आपण त्याची चर्चा करणार. मग मला हे विचारायचंय की जी लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन लिहिण्यासाठी 3 डायमेन्शनमध्ये त्याचं इक्वेशन लिहिण्यासाठी 2 गोष्टी लागतात आपल्याला. परत एकदा आठवा कुठल्या गोष्टी लागतात. एक तर एक कुठला तरी पॉईंट हवा आणि दुसरं म्हणजे त्याचे काय हवेत, डीआरएस हवेत. मग आता याचे डीआरएस परपेंडिक्युलर आहे तो एका प्लेनला, तर त्याचे डीआरएस कसे फाइंड आउट करणार, तर तो म्हणजे ही लाईन जी आहे किंवा तो परपेंडिक्युलर आहे तो ज्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्या प्लेनची इक्वेशन वरून आपल्याला डीआरएस फाइंड आउट करता येतात. म्हणजे इथं जर पाहिलं तर ह्या परपेंडिक्युलरचे डीआरएस पाहिजे असेल तर हे इक्वेशन बघा आणि एक्स वाय झेडचे कोइफिशियंट, एक्स वाय झेडचे कोइफिशियंट म्हणजेच ह्या परपेंडिक्युलरचे काय असतात, डीआरएस. हे मल्टिपल टाइम सांगून झाले मित्रांनो. आता आपलं पाठ पाहिजे. सो ह्या परपेंडिक्युलरचे डीआरएस काय, 4 - 3 6, करेक्ट. सो हे डीआरएस झाले आणि अजून काय पाहिजे असतं, एक पॉईंट पाहिजे असतो, मग इक्वेशन लिहिता येतं. म्हणून आता मी सगळ्या गोष्टी एकत्र समअप करतो. सो आपण म्हणूयात की इक्वेशन ऑफ लाईन सीपी पासिंग थ्रू कुठल्या पॉइंट मधनं जाते ती लाईन जी आपल्याला माहिती आहे, पासिंग थ्रू सी 0 1/2 1, ओके, अँड whose DRS आर. हे महत्वाचं आहे. मी आता डायरेक्ट शॉर्टकट लिहिलाय पण तुम्हाला हे नक्की इलस्ट्रेट झालंय का ते बघा एकदा. डीआरएस डायरेक्ट लिहिणार, कशावरनं डीआरएस लिहिणार, 4 - 3 6, 4 - 3 6. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. साईडला लिहून ठेवा, मार्क करून ठेवा, नोटबुक मध्ये लिहून ठेवा. हे समजलंच पाहिजे आपल्याला. ओके, इज गिवन बाय. हे इक्वेशन कसं लिहिणार आपण, ऑब्व्हियसली आठवतंय का, x - x1 अपॉन ए असा फॉर्म्युला आहे, y - y1 अपॉन b आणि z - z1 अपॉन c, राईट. मग आता इथे काय करायचंय, x - x1 म्हणजे काय रे, हा 0, y1 म्हणजे काय 1/2 आणि z1 म्हणजे काय 1. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये डिटेल सांगितलेलं आहे. सो x - 0 अपॉन a म्हणजे डीआरएस पहिला, त्याच्यानंतर y - 1/2 अपॉन -3 इज इक्वल टू z - 1 अपॉन c काय आहे 6. हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. बट आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. सो मी काय करणार आहे, हा प्रत्येक रेशो के ला इक्वेट करणार. एक कॉन्स्टंट घेणार कुठला तरी, म्हणजे एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि त्याला इक्वेट करणार. x - 0च्या ऐवजी काय लिहिल, x/4 इज इक्वल टू, इथे काय येणार बघा, 2 ने ह्या y ला क्रॉस मल्टिप्लाय करायचा, 2y झाला. सो 2y - 1, 2y - 1 बरोबर. आणि मग इथे काय राहिला, 2 हा ह्या दोघांना पण डिनॉमिनेटरला येईल ना 2, पण तो डिनॉमिनेटरला म्हणजे त्याला डायरेक्ट खाली घेतलं तरी चालेल. सो ह्या 2 ला खाली घेतलं तर काय होणार मग सांगा, -6 होणार. 2 3 जा 6 असतं, सो -6 होणार बरोबर. -6 इज इक्वल टू इकडे काय येणार सांगा, z - 1 अपॉन 6 इज इक्वल टू काय घ्यायला सांगितलं मी, k. ओके, सो k घेतला. मग k घेतल्याच्या नंतर तुम्हाला एकाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो देअरफॉर x - 4 इज इक्वल टू काय घेतलं मी, k, राईट. म्हणजे प्रत्येक रेशो ह्या के ला इक्वेट करायचा, हा पण याला के ला इक्वेट करायचा, हा पण के ला इक्वेट करायचा आणि कोणाची व्हॅल्यू एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्या व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ के असणार आहेत, लक्षात घ्या. सो x इज इक्वल टू काय मिळालं मला, 4k. ठीक आहे, पहिलं. त्याच्यानंतर दुसरा रेशो 2y - 1 अपॉन -6. सो देअरफॉर इथे मला काय मिळणार आहे बघा, हे थोडं सॉल्व्ह करायला लागेल मला. 2y इज इक्वल टू k -1 इज इक्वल टू -6k बरोबर. सो काय मिळालं मला, y इज इक्वल टू, लक्षात घ्या -6k आहे, हा -1 तिकडे गेला, +1 झाला आणि हा 2 नंतर डिवाइड होऊन गेला. सो डायरेक्ट काय मिळालं मला, 2 मिळालं. सो अशा पद्धतीने मला y ची व्हॅल्यू मिळेल. क्लिअर. सो y ची व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी z - 1 इज इक्वल टू काय, k, z - 1 अपॉन 6. सो काय येणार आहे, z - 1 इज इक्वल टू 6k, समजून घ्या, आणि z इज इक्वल टू 6k + 1 येणार आहे. सो अशा पद्धतीने ह्या तीनही व्हॅल्यूज मी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, कोणाच्या, एक्स वाय झेडच्या. मग पुढचा प्रश्न असा आहे, हे जे काही एक्स वाय झेड फाइंड आउट केलेले आहेत तुम्ही, ते कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत, पी चे. पण आपल्याला के ची व्हॅल्यू माहिती आहे का नाही, तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं असतं, इथे बघायचं की हा पी हा पॉइंट आहे,
तर याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले, बट ते इन टर्म्स ऑफ के आहेत. सो पी जो पॉइंट आहे हा तुमच्या स्पिअरवर पण आहे, म्हणजे ते स्पिअरचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, आणि तो पॉइंट प्लेनवर सुद्धा आहे, कारण तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सो तो प्लेनवर सुद्धा आहे, म्हणून तुमचा पॉइंट पी जो XYZ आहे तो कोणाचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार, स्पिअरचं पण आणि प्लेनचं पण. सोपं कुठलं आहे, प्लेनचं. म्हणून आपण काय करणार आहोत आता, प्लेनचं इक्वेशन विचारात घेणार आहोत. ओके, सो तेच थोडंसं कन्क्लुझिव्ह इथे लिहितो. बट पॉइंट P lies on plane 4x minus 3y plus 6z minus 35 is equal to 0. Hence P satisfy the equation of plane. राईट, काय होणार, इक्वेशन सॅटिस्फाय करणार कोणाचं, प्लेनचं. आणि म्हणून मग आपण आता सोपा मार्ग काय, हे इक्वेशन लिहिणार आपण. देअरफॉर 4 आणि x ची कोणाची व्हॅल्यू ठेवणार, ही 4k ची, ही बरोबर ह्या x ची व्हॅल्यू ठेवणार. त्याच्यानंतर -3 y ची व्हॅल्यू काय, -6k + 1 अपॉन 2. त्याच्यानंतर +6 आणि z ची व्हॅल्यू आहे 6k + 1 आणि -35 इज इक्वल टू 0. नीट कॅल्क्युलेट करायचं आहे, मग आपल्याला आन्सर मिळून जाणार. सो 16k - 3/2 -6k + 1 + 36k + 6 -35 इज इक्वल टू 0. सो हे सगळं कॅल्क्युलेशन प्रॉपरली करायचं आहे, आणि एकदा का तुम्ही प्रॉपरली कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं आन्सर जे आहे k इज इक्वल टू, ओके, जर तुम्हाला नसेल माहीत तर मी प्रॉपर कॅल्क्युलेशनही करून देईल, बट आता तुम्हाला हे होमवर्कसाठी ठेवा, हे तुम्ही करून घ्या. k इज इक्वल टू काय येणार आहे, 1/2. ठीक आहे, सो k ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/2 मिळालेली आहे. मग k ची व्हॅल्यू 1/2 मिळाली. आपलं टार्गेट काय आहे विसरू नका, काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करायचं. म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, p, म्हणजे कोणाची, XYZ ची. इथं ट्राय केलं फाइंड आउट करण्याचं, पण ते इन टर्म्स ऑफ k होतं. सो आता आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे लास्ट स्टेप काय आहे, या XYZ च्या व्हॅल्यू मध्ये k ची व्हॅल्यू पुट करून घ्या. देअरफॉर x इज इक्वल टू 4k, म्हणजेच मग काय मिळणार आहे, x इज इक्वल टू 4 × 1/2. सो काय मिळालं, x इज इक्वल टू 2. सो पहिली x ची व्हॅल्यू मिळाली मला. त्याच्यानंतर नाव y इज इक्वल टू -6k + 1/2. सो y इज इक्वल टू -6 1/2 + 1/2. ठीक आहे, मग आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर काय मिळालं आपल्याला, 2 याने कट केलं 3 -3 + 1 म्हणजे काय मिळालं, -2, म्हणजे -2/2. सो -1 आलं. ठीक आहे, y इज इक्वल टू काय आलं, -1. आणि लास्ट z इज इक्वल टू 6k + 1. सो दिस इज इक्वल टू 6 1/2 + 1. सो काय आन्सर मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे z इज इक्वल टू 3 + 1. 2 म्हणजे 2 3 6 ना, 3 + 1 म्हणजे 4. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, 2 - 1 z. आणि म्हणून मग आपण सांगू शकतो बिंदास आता, देअरफॉर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट P इज इक्वल टू XYZ इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळालेली आहे, 2 - 1 4. डन. अनदर प्रॉब्लेम. आतापर्यंत जे काही लॉजिक आपण इक्वेशन ऑफ लाईनच्या संदर्भात बघितलेलं आहे, ओके, ते सगळं इथे यूज करायचं. त्याच्यानंतर टँजेन्शियल प्लेन काय आहे, सगळ्या गोष्टी इथे वापरायच्या. अनदर प्रॉब्लेम काय आहे बघूयात. फाइंड द इक्वेशन ऑफ स्पियर. आता मात्र उलट, अगोदर सगळ्या दोन्ही प्रॉब्लेम्स मध्ये इक्वेशन ऑफ स्पियर दिलेलं होतं, आणि आता मात्र तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायचं कोणाचं, स्पियरचं. बट काय सांगितलंय की अशा स्पियरचं फाइंड आउट करा की ज्याचं टँजेन्शियल प्लेन काय आहे, तर हे आहे. इक्वेशन दिलं x - 2y - 2z इज इक्वल टू 7. मी इथे लिहिताना त्याचं स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलंय. आपल्याला माहिती आहे प्लेनचं स्टँडर्ड फॉर्मचं इक्वेशन कसं असतं, x + by + cz + d इज इक्वल टू 0. सो मी इथे काय केलंय, 7 ला शिफ्ट केलं ह्या साईडला. छोटासा चेंज आहे बट व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता
इक्वेशन आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं की हे प्लेन आणि हे स्पियर, हा स्पियर, हे दोन्हीही एकमेकांना टच करतात, टँजेन्शियल आहेत, पण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे तर तो दिलेला आहे P3 -1 -1. आपण नेहमी शोधायचो, आता मात्र तुम्हाला रेडीली दिलेला आहे. आणि अजून सांगितलंय की हा जो स्पियर आहे पासिंग थ्रू द पॉइंट 1 1 -3, हा स्पियर कशातनं पास होतोय, ह्या एका एक्स्ट्रा पॉइंट मधनं पास होतोय, जो पॉइंट आहे 1 1 -3. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ स्पियर. ठीक आहे, तर आता मला तुम्हाला असं विचारायचंय, मी तुम्हाला जेवढं शिकवलंय त्याच्यानुसार तुमच्या लक्षात काय आलं, इक्वेशन ऑफ स्पियर जे आहे ते फाइंड आउट करायचंय. म्हणजे नक्की काय फाइंड आउट करायचं, तर लक्षात घ्या, आपण 2-3 प्रकारे इक्वेशन ऑफ स्पियर लिहिलेली आहेत. आपण त्यातल्या त्यात जेव्हा इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे असं विचारलेलं, मी जेव्हा सांगितलेलं, तेव्हा आपण जास्ती करून सेंटर रेडियस फॉर्मचा विचार केलेला. कुठला विचार केला, सेंटर रेडियस फॉर्म, आठवलंय? ओके, सो मग आपण इथे सुद्धा ह्या सगळ्या डिस्कशन मध्ये जर सेंटर फाइंड आउट केला पहिल्यांदा आणि नंतर रेडियस फाइंड आउट केली, तर ह्या दोन गोष्टी सापडल्यानंतर आपल्याला ह्या स्पियरचं इक्वेशन फाइंड आउट करता येणार आहे. म्हणून आपलं जे टार्गेट आहे डोक्यात ते काय असणार आहे की सेंटर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय रे, सेंटरचे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील ते मला फाइंड आउट करायचे आहेत. लक्षात ठेवा, नॉर्मली आपण इक्वेशन ऑफ स्पियर वरनं सेंटर फाइंड आउट करतो, असं असायचं. बट आता इथे मात्र काय आहे, इथं तुम्हाला इक्वेशन ऑफ स्पियर नाही तर ते शोधायचं आहे, त्याच्यासाठी सेंटर फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यासाठी रेडियस फाइंड आउट करायचे. कोण हेल्प करेल आपल्याला इथे, तर इथे आपल्याला जी गोष्ट हेल्प करणार आहे ती मी इथे ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. मी काय केलंय, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, बरोबर. परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, कशावर ड्रॉ केलाय परपेंडिक्युलर, ह्या प्लेनवर, आणि कुठनं स्टार्ट टाकलाय तो सेंटरवरनं टाकलाय. म्हणजे हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे, बरोबर. सो महत्वाचं काय मग, आपल्याला याचं ह्या लाईनचं म्हणजे ह्या परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. ओके, सो पहिल्यांदा लिहूयात आपण की काय फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड इक्वेशन ऑफ स्पियर. ठीक आहे, टू फाइंड इक्वेशन ऑफ स्पियर. सो लेट CP is perpendicular from center C to the plane. फाइन. आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, P आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके, अँड पासिंग थ्रू P3 -1 -1. ओके, आता मी काय सांगितलं तुम्हाला की हा परपेंडिक्युलर आहे आणि कुठल्या प्लेनला आहे, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणून देअरफॉर DRS ऑफ लाईन CP R. सांगा बरं, हा परपेंडिक्युलर जर असेल, आपण त्याला लेट म्हटलंय. ओके, म्हणजे लेट म्हणण्यापेक्षा आपल्याला माहितीच आहे की सेंटरवरनं जर आपण टँजेन्शियल प्लेनला जर एखादी लाईन ड्रॉ केली तर ती 100% परपेंडिक्युलर असते. सो लाईन काय, ह्या लाईनचे DRS काय असणार, या परपेंडिक्युलरचे DRS, तर ते ह्या प्लेनच्या इक्वेशनवरून कळतात आपल्याला. मग सांगा बरं काय आहे ते, 1, त्याच्यानंतर -2, त्याच्यानंतर -2. ठीक आहे, हे काय झाले आपले DRS. आता DRS कळाले, त्याच्यावरचा एक पॉइंट कळाला. आता तुम्ही बिनधास्त काय करू शकता, तुम्ही बिनधास्त, ओके, समजा मी सेंटरचं जे पॉइंट आहे त्याला मी XYZ असं म्हणतो. असं मी त्याला म्हटलं की बाबा सेंटर काय आहे, XYZ आहे, असं अज्युम केलं मी. सो आता मला काय करायचं आहे, इक्वेशन लिहायचंय ह्या लाईनचं. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन CP इज गिवन बाय, आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय फॉर्म्युला असतो, x - x1 अपॉन a इज इक्वल टू y - y1 अपॉन b इज इक्वल टू z - z1 अपॉन c. सो देअरफॉर x - x1 काय आहे, लक्षात घ्या, x1 काय आहे 3 अपॉन a काय आहे 1 इज इक्वल टू y - y1, y1 काय आहे -1 अपॉन b काय आहे -2 इज इक्वल टू z1 काय आहे -1 अपॉन c1 काय, c काय आहे c -2. ओके, हे समजत नसेल तर काही गोष्टी साईडला लिहिल्या तरी चालतील, जसं की x1 y1 z1 हे काय आहेत 3 -1 -1, म्हणजे ते समजून जाईल आपल्याला, हे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आणि ABC काय आहेत तर 1 - 2 -2.
सिम्प्लिफाय करूयात आणि याला के ला इक्वेट करूयात. हे सगळं कशाला इक्वेट करायचं? के ला. सो देअरफॉर किंवा लेट म्हणूयात, लेट x मायनस 3/1 इज इक्वल टू y मायनस मायनस प्लस होणार प्लस -2 इज इक्वल टू z प्लस 1 बाय -2 इज इक्वल टू के. ठीक आहे. सो आता एवढं केलं आपण. प्रत्येक टर्मला घ्यायचंय, के ला इक्वेट करायचं, जे आपण अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये केले. सेम ऍक्च्युअली प्रोसेस करतोय आपण. लक्षात येत असेलच तुमच्या. सो मग मला काय मिळेल? x मायनस 3/1 इज इक्वल टू के. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली मला? x इज इक्वल टू के आणि -3 तिकडे गेल्यावर +3 झाला. म्हणजे x ची एक व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू किंवा दुसरा रेशो y प्लस 1 बाय -2 इज इक्वल टू के. म्हणजेच काय मिळणार मला? y इज इक्वल टू, ह्या 2 ला तिकडे मल्टिप्लाय केलं सो -2k आणि हा +1 तिकडे गेल्यावर -1 होणार. सो ही दुसरी y ची व्हॅल्यू मिळाली. क्लिअर आहे? त्याच्यानंतर लास्ट z प्लस 1 बाय -2 इज इक्वल टू के. सो देअरफॉर z बघा बरं का, -2 ने मल्टिप्लाय केलं -2k आणि हा +1 तिकडे गेल्यावर -1. म्हणजे ह्या ठिकाणी y आणि z च्या व्हॅल्यू सेम आलेल्या आहेत. आता इथे पुढे विचार करायचा आहे की XYZ च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या मी, बरोबर. समजा त्याला मी सेंटर असं म्हणतोय, त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. फाईन. बट के कसा फाइंड आउट करता येईल? सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग लक्षात घ्या. मग ह्या सीचं कोणाबरोबर कनेक्शन आहे ते बघूयात आपण. तर लॉजिक असं वापरायचं आहे की हे सीपी जो आहे ती रेडियस सुद्धा आहे. लक्षात घ्या, सीपी काय आहे? रेडियस सुद्धा आहे त्या स्फिअरची. आणि सीआर ही सुद्धा काय आहे? रेडियस आहे. पार्ट 1 मध्ये आपण सेंटर ऑफ स्फिअर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला रेडियसच्या रिलेटेड कॅल्क्युलेशन करायचे. व्हेरी सिंपल. सो त्याच्यासाठी लक्षात घ्या, मी काही गोष्टी इथे लिहितो. तर काय काय आहेत त्या ते समजून घेऊयात आपण. की तुमच्याकडे सेंटर आहे, सपोज सी. हा जो पॉइंट आहे तोच तुमचा सेंटर आहे, बरोबर ना? सी. ओके. सो काय आहे? XYZ. ओके. विच इज इक्वल टू, ऍक्च्युअली पॉइंट काय आहे ते आपण लिहूयात. ऍक्च्युअली k+3 हा x ची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर y काय आहे? -2k-1 आणि त्याच्यानंतर -2k-1. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कुठले कुठले पॉइंट्स आहेत इथे? इथे आहे P. सो तो P पॉइंट आहे तुमच्याकडे, तो रेडी आहे. 3 -1 ओके. आणि अजून एक पॉइंट आहे, कुठला पॉइंट आहे? R. मग R काय आहे? 1 1 -3. लक्षात ठेवा, रेडियस फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला डिस्टन्स बिटवीन सीआर किंवा डिस्टन्स सीपी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो एक गोष्ट नोटीस केली असेल की 2 पॉइंट्स लागतात आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्याने डिस्टन्स फाइंड आउट करायला. बट आता इथे तुमच्याकडे 2 पॉइंट्स आहेत, इथे पण 2 पॉइंट्स आहेत. बट याचा प्रॉब्लेम काय की याची व्हॅल्यू आपल्याला स्पेसिफिक माहित नाही. ते XYZ आहे किंवा XYZ च्या इन टर्म्स ऑफ के. सो आपण आयडिया काय करणार आहोत? हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे की नाही? येस, सेम आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत. आणि म्हणून मग मी इथे लिहिणार आहे सीपी. बघा बरं का, डिस्टन्स बिटवीन सीपी किंवा डिस्टन्स ऑफ सीपी, लेट म्हणूया डिस्टन्स ऑफ सीपी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ काय लिहिणार? सीआर. फाईन. डिस्टन्स सीपी जे आहे ते डिस्टन्स सीपी कसं लिहितो? डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. ओके. सो स्क्वेअर रूट घेतो आपण आणि सीपी म्हणजे सी आणि पी याचे कोऑर्डिनेट्स काय? x -3 स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस, त्याच्यानंतर y मायनस, बरं ठीक आहे एकदा लिहूयात एक्स्ट्रा, देन प्लस z मायनस आणि -1 आणि त्याचा स्क्वेअर. हे कोणाचं डिस्टन्स झालं? हे सीपी. सिमिलरली तुम्ही कोणासाठी लिहिणार आहात आता? सीआर साठी. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? नाही. तर ते सुद्धा लिहिता येणार आहे आपल्याला. कसं लिहिणार आपण बघा, x -1 स्क्वेअर प्लस y -1 स्क्वेअर प्लस z मायनस आणि -3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. फाईन. आता लक्षात आलंय तुमच्या दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आहेत ते कॅन्सल होणार आहेत आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर. मग पण आपल्याला जरी ते तसं मिळालं तरी त्याच्या आपण XYZ च्या व्हॅल्यूज ठेवणार आहोत. ऍक्च्युअली काय ठेवणार आहोत आपण? व्हॅल्यूज. मग स्क्वेअर रूट काढून टाकले बरं का, आणि मग व्हॅल्यूज नक्की काय मिळतील आपल्याला. वाटलं सर एक स्टेप वाढवूयात.
इज इक्वल टू एक्स मायनस 1 स्क्वेअर वाय मायनस 1 स्क्वेअर प्लस झेड प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आता ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत बाय पुटिंग द एक व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड, त्यांच्या अप्रोप्रिएट व्हॅल्यू ठेवूयात. मग एक्सची व्हॅल्यू काय आहे बघा, एक्सची व्हॅल्यू इथे काय आहे के प्लस 3, सो के प्लस 3 मायनस 3 त्याचा स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू काय आहे, वायची व्हॅल्यू नीट प्रिकॉशियसली लिहायची -2k -1 प्लस 1 त्याचा स्क्वेअर प्लस झेडची व्हॅल्यू काय आहे ती लिहूयात -2k -1 प्लस 1 आणि त्याचा स्क्वेअर. सिमिलरली इकडचे पण कॅल्क्युलेशन्स लिहायचे. काय येणार, एक्सची व्हॅल्यू ठेवायची काय ती के किंवा इथे लिहिलंय मी दोन्हीकडे कुठलंही घ्या, के प्लस 3 -1 स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू -2k -1 -1 स्क्वेअर प्लस -2k -1 प्लस 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. प्रॉपर इव्हॅल्युएशन करायचं. सो इथे बघा 3 ला 3 कट होणार, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 3 ला 3 कट झाला बरोबर ना, 3 ला 3 कट होतो आहे. त्याच्यानंतर इथे -1 ला +1 कट होत आहे बरोबर. त्याच्यानंतर इथे -1 ला +1 कट होतोय. इकडे जर आला तर इथे प्रत्यक्ष कट होणार नाही, म्हणजे त्याचे प्रॉपर कॅल्क्युलेशन्स लिहायला लागतील आपल्याला. सो पुढे काय येणार ते लिहितो मी. इथे काय येणार बघा, के स्क्वेअर काय येणार आहे, के स्क्वेअर बरोबर. त्याच्यानंतर इथे येणार आहे -2k ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे सुद्धा मित्रांनो येणार आहे -2k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ह्या बाजूला काय येते के आणि इथे 3 - 1 म्हणजे काय येणार आहे +2 स्क्वेअर. इथे पण बघून घ्या प्लस इथे काय येते बघा -2k -2 बरोबर, -2k -2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे काय येणार आहे बघा प्लस -2k +2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मग अकॉर्डिंगली फॉर्म्युले वापरायचे आहेत. याचा आन्सर येणार आहे के स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर प्लस 4k स्क्वेअर राईट, याचा आन्सर. आणि म्हणजेच काय, मग ह्या बाजूचं जर एक्सपान्शन लिहिलं, याची खूप आता मोठं एक्सपान्शन लिहायला लागेल आपल्याला. ठीक आहे, के स्क्वेअर प्लस 4k प्लस 4 प्लस हे मी नेहमी सांगतो तसं मायनसचा स्क्वेअर होणार आहे, पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, सगळंच पॉझिटिव्ह येणार असं ॲझ्युम करूयात. सो 4k स्क्वेअर प्लस 2 2 जा 4 2 जा 8k प्लस 4 प्लस 4k स्क्वेअर आणि इथे येणार मायनस साईन 2 2 जा 4 म्हणजे 8k आणि प्लस 4. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सम अप करायच्यात. ह्या बाजूला 4 + 4 8 आणि 9 म्हणजे माझं आन्सर जे आहे ते आलेलं आहे 9k स्क्वेअर इज इक्वल टू. आणि ह्या बाजूचे सगळं जर मी कॅल्क्युलेशन केलं, प्रॉपरली जर कॅल्क्युलेशन केलं तर माझा आन्सर काय येणार आहे बघा, के स्क्वेअरचा विचार करूया, 4k आणि k म्हणजे असे 9k स्क्वेअर येतात. काय आलं 9k स्क्वेअर. त्याच्यानंतर 4k इथे 8k 12k आणि इथे काय आलंय -8 म्हणजे याचा अर्थ प्लस 4k आणि इथे येतं 4 त्याच्यानंतर +4 आहे, इथे +4 आहे 8 8 + 4 12. सो अशा पद्धतीने माझं आन्सर आलेलं 9k स्क्वेअर प्लस 4k प्लस 12. आता लगेच लक्षात आलं आपल्या, काय लक्षात आलं, 9k स्क्वेअर आणि 9k स्क्वेअर काय होणार आहे, कट होणार आहे आणि मग आन्सर येणार आहे ते म्हणजे 4k प्लस 12 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय 4k इज इक्वल टू -12 आणि मित्रांनो k इज इक्वल टू काय मिळणार आहे -3. काय मिळणार आहे k इज इक्वल टू -3. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार सांगा, x काय आहे तुमचा k + 3. k + हे सगळं एवढं डिटेलिंग का करतोय मी, कारण तुम्हाला कुठलाच डाऊट राहिला नको म्हणून. एक्झाम मध्ये एवढं सगळं डिटेलिंग करण्याची गरज नाही. ठीक आहे, सो k + 3. सो k ची व्हॅल्यू काय ठेवायची -3 + 3 बरोबर. सो माझं आन्सर जे आहे x इज इक्वल टू काय आलेलं आहे 0. ओके, देन y इज इक्वल टू -2k -1. सो -2 -3 आणि इकडे -1. सो y इज इक्वल टू इथे येणार आहे +6 -1 म्हणजे 5. ठीक आहे, सिमिलरली
झेडचं आन्सर सुद्धा सेमच येणार आहे, राईट, कारण हे सेमच आहे ना. सो झेड इज इक्वल टू ऑल्सो 5. देअरफॉर सेंटर इज इक्वल टू सी इज इक्वल टू 0, 5 आणि 5. आपल्यासाठी महत्वाचं इनपुट आपल्याला मिळालेलं आहे 0, 5, 5. आणि मग रेडियस पण सांगू शकतो आपण, राईट. सो रेडियस इज नथिंग बट, लक्षात घ्या, रेडियस इज नथिंग बट सीपी. पण सीपीचं कॅल्क्युलेशन करत गेलात तुम्ही तर सीपीचं कॅल्क्युलेशन, आता हे 9k² आहे, बरोबर ना, 9k². इथं स्क्वेअर रूट होतं त्या आतमध्ये, समजून घ्या, स्क्वेअर रूट होतं पण दोन्ही बाजूला असल्यामुळे रिमूव्ह झालं. मग आता ऍक्च्युअली फक्त सीपीचं डिस्टन्स पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट राहणार. सो सीपी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे 9 आणि काय येणार आहे 9k². काय येणार आहे 9k², लक्षात. सो दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू -3², राईट. सो फायनल आन्सर जे आहे ते काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ याचा स्क्वेअर 9 इन 9, 9, 81. सो आर इज इक्वल टू 9. सो सेंटर मिळालेला आहे, सेंटर महत्वाचाच आहे आपल्यासाठी आणि रेडियस सुद्धा महत्वाचे आहे. आता पार्ट 3 लिहिणार आपण, पार्ट 3 किंवा स्टेप 3 म्हणा हवं तर त्याला. आणि मग आता म्हणणार आहोत आपण, काय म्हणणार, इक्वेशन ऑफ स्पियर इन सेंटर रेडियस फॉर्म. काय लिहिणार आहोत आपण, सेंटर रेडियस फॉर्म मधलं स्पियरचं इक्वेशन. सो ते जर पाहिलं तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, x - a², बरोबर, प्लस y - b² प्लस z - c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r². एबीसी काय आहे, सेंटर आहे, लक्षात घ्या, एबीसी काय आहे, सेंटर. तुम्ही ह्या एबीसीच्या नादी लागू नका. सो आता डायरेक्ट व्हॅल्यू ठेवूयात. x - a ची व्हॅल्यू काय 0² प्लस y - 5² प्लस z - 5² इज इक्वल टू r². फक्त लक्षात ठेवायचं की एबीसी म्हणजे काय आहे, फेअर ABC इज सेंटर, राईट. हा फॉर्म्युला आहे. मग आता ह्या तुमच्या स्टेप्सचं जेव्हा तुम्ही फर्दर कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर काय येणार ते इथे सांगतो मी तुम्हाला, तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं. सो हे फायनल म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे फायनल आन्सर मिळणार आहे आपल्याला.